सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत स्वामी माहिमभटांना देवता आणि क्रियास्वरूप याचं निरूपण करतात। डॉक्टर केशवजी बारटक्के यांनी एक प्रश्न विचारला मला कमेंट बॉक्स मध्ये आणि त्या संदर्भामध्येच आजच्या चरित्रामध्ये पूर्ण तुम्हाला इत्थंभूत माहिती मिळणार आहे, तुमच्या प्रश्नाचंही उत्तर मिळणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे इत्थंभूत स्वामींचं जे काही निरूपण आहे ते तुम्हाला समजून जाईल। नेहमीच्या प्रमाणे तुम्हाला आजचंही स्वामींचं चरित्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथी या YouTube चॅनल मध्ये। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत लीळा चरित्र उत्तरार्ध भागातील लीळा क्रमांक 142 माहिमभटा देवता तथा क्रिया स्वरूप निरूपण। स्वामींनी माहिमभटांना देवतेविषयी आणि क्रियास्वरूप कसं असते त्याविषयी स्वामी निरूपण करतात। कारण माहिमभट्टाची तशी जिज्ञासा होती, माहिमभट्ट हे खूप जिज्ञासू होते आणि म्हणून वारंवार ते प्रश्न विचारतच असायचे स्वामींना। आणि माहिमभट्टांमुळेच आपल्याला जे शास्त्र आहे आपल्या महानुभाव पंथाचं ते त्यांच्यामुळेच आपल्याला मिळालेलं आहे असं जर बोललो तर अतिशयोक्ती होणार नाही। आता त्यामध्ये महादेसा वगैरे होत्याच, परंतु हे जे लीळा चरित्र आहे या महानुभाव पंथाचा आधारभूत ग्रंथ जो आहे, जो लीळा चरित्र, या लीळा चरित्राचे कर्ते म्हणजे माहिमभट्ट। त्यांनी लीळा चरित्र लिहिलंच नसतं तर किती अवघड परिस्थिती झाली असती। आणि म्हणून महानुभाव पंथावर माहिमभट्टाचे फार मोठे उपकार आहेत। गोसावी माहिमभटा संसरण निरूपल्यावरी माहिमभट्टी पुसिले। स्वामींनी माहिमभटांना संसरणाविषयी निरूपण केलं म्हणजे सृष्टीच्या रचनेविषयी निरूपण केलं आणि असं निरूपण संपल्यानंतर माहिमभट्ट पुन्हा विचारतात। काय विचारतात? जे जे सृष्टी अंतर्वृत्ते चैतन्यादी देवता सती। माहिमभट्ट म्हणतात जी या सृष्टी अंतर्वृत्ते म्हणजेच या सृष्टीमध्ये चैतन्यादी देवता असती। चैतन्य माया तर आहेच आदिपदामध्ये इतरत्र जे देवता आहेत 81 कोटी 1.9 त्या पण देवता आहेत। तर मायाची ईश्वरीची प्रवृत्ती ओळखे तरी येर कैसिया असती जी। एवढ्या 81 कोटी 1.10 देवता आहेत, परंतु तेवढ्या देवतेंपैकी मायाच परमेश्वराची प्रवृत्ती ओळखते असं आपण पाहिलं संसरणामध्ये। तर त्या संदर्भामध्येच माहिमभट्ट प्रश्न विचारत आहेत की संसरणामध्ये तुम्ही सांगितले की माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळखे, 81 कोटी 1.10 या ब्रह्मांडामध्ये देवता आहेत आणि एवढ्या देवता असताना पण संसरणामध्ये तर स्वामींनी सांगितलं की मायाच परमेश्वराची प्रवृत्ती ओळखते। तर मग माया जर परमेश्वराची प्रवृत्ती ओळखत असेल तर एर देवता काय करतात, त्या कशा असतात बाकीच्या 81 कोटी 1.9 देवता? सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात भटो देवता एकी उचा एकी निचा पहिला आठ येली तिन्ही समानची। मग देवता कशा असतात, देवता काय काम करतात, कशा राहतात हे स्वामी सांगतात। स्वामी म्हणतात देवता एकी उचा एकी नीचा म्हणजेच कर्मभूमीची देवता ही नीच झाली, त्यापेक्षा वरी देवता आहे अष्टदेवनीची, तर अष्टदेवनीची देवता ही उच्च झाली, कर्मभूमीची देवता नीच झाली कारण ती खाली आहे। मग आता थोडस अजून वर गेलं तर अष्टदेवनी देवतेच्या वर अंतराळीची देवता आहे, तर मग अंतराळीची देवता काय झाली, उच्च झाली आणि अष्टदेवनीची देवता नीच झाली। मग आता थोडस वर गेलं तर स्वर्ग आहे, इंद्र चंद्र सूर्य राहतात स्वर्गामध्ये, तर स्वर्ग हे उच्च झालं, स्वर्गीच्या देवता उच्च झाल्या आणि नीच काय झालं, मग आता अंतराळीच्या देवता नीच झाल्या। अजून थोडस वर गेलं तर स्वर्गीच्या देवतेच्या वर कोण आहेत, सत्य कैलास वैकुंठीचे हरिहर ब्रह्मादिक महादेव आहे, विष्णू आहे, ब्रह्म आहे
तर हे तिन्ही देवता श्रेष्ठ झाल्या सत्य कैलाश वैकुंठीच्या, आणि स्वर्ग हे नीच झालं. पुन्हा वर गेलं तर काय येते? क्षीराब्दीचा नारायण. क्षीराब्दीचा नारायण श्रेष्ठ ठरतो आणि सत्य कैलाश वैकुंठीच्या देवता नीच ठरतात. वर जर गेला अजून तर मग भैरव आहे, मग विश्व आहे, मग माया आहे. तर असं एकापेक्षा एक देवता उच्च आहेत वर गेलं तर, आणि खाली खाली आलं तर एकापेक्षा एक देवता नीच 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 लागत जातात. तर पुढे स्वामी म्हणतात पहिला 8 म्हणजे क्षीराब्दीचा जो नारायण आहे त्याच्या पैल म्हणजे पलीकडे जी देवता आहे अष्टभैरव, 8 आहेत भैरव. ते 8 ऐल म्हणजे त्या क्षीराब्दीच्या नारायणाच्या अलीकडे जे सत्य कैलाश वैकुंठीच्या देवता आहेत त्या तिन्ही देवता समानची. पहिला 8 ऐली तिन्ही समानची. मग आता अष्टभैरव आणि ब्रह्मविष्णू महादेव हे समान आहेत का? स्थान तर वर आहेत, भैरवांची स्थानं वर आहेत, आणि कैलाश वैकुंठीच्या हरिहर ब्रह्मादिक तर शेषयाच्या पण खाली आहेत. मग समानाची कसं काय म्हणायचं? याचा अर्थ असा आहे पहिला 8 म्हणजे जे अष्टभैरव आहेत ते अष्टभैरव आपापसामध्ये समान आहेत. 8ही भैरव सामर्थ्याने सारखेच आहेत, सारखं सामर्थ्य आहे त्यांच्या ठिकाणी, आणि म्हणून ते समान आहेत. ऐल म्हणजे क्षीराब्दीच्या नारायणाच्या अलीकडे जे सत्य कैलाश वैकुंठीचे ब्रह्मविष्णू महादेव आहेत ते आपापसामध्ये समान आहेत, त्यांचंही सामर्थ्य समान आहे असं स्वामींना इथे सांगायचं आहे. देवता एकी, राजसा एकी, तामसा एकी, सात्विका. काही देवता राजस आहेत, काही देवता तामस आहेत, काही देवता सात्विक आहेत. प्रत्येक देवतेमध्ये गुणांचा फरक असतो असं स्वामी सांगतात. देवतेसी खेदू अल्लादू आती, देवतेसी कर्मलेपाचे ज्ञान आती. या देवतेला पण खेद आल्हाद होतो. देवतेला खेद कधी होतो? एखाद्या वेळेस रावणासारखा गेला स्वर्गामध्ये आणि इंद्राला पिटाळून लावलं आणि इंद्राचं सिंहासन बळकावलं, खेद झाला, त्याला दुःख झालं. आणि आल्हाद कधी? परत मग रावणाने त्याला ते परत देऊन टाकलं इंद्राचं सिंहासन, त्याला परत राज्य मिळालं त्याचं स्वर्गाचं, इंद्राला आल्हाद झाला. किंवा हाच खेद आल्हाद आहे का? दुसरा एक प्रकार आहे खेद आल्हादाचा, ते ऐकल्यानंतर तुम्हालाही बरंच काही कळेल की देवता कशा असतात. दुसरा खेद आल्हादाचा प्रकार कसा आहे? किंवा कलियुगात जन्माला आला तर 60 लक्ष वर्षाची चौकडी नरक भोगायला जावंच लागणार आहे. कलियुगी जन्म मात्र चौकडीपर्यंत नरक स्वामींनी सांगितले. तर या कलियुगामध्ये जेवढे काही आपण जन्माला आलेलो आहोत 60 लाख वर्षापर्यंत आपल्याला नरकात सडायचंच आहे, जर अनुसरलो नाही तर. जे अनुसरलेले आहेत आणि स्वामींच्या वचनाप्रमाणे जे आचरण करतात, पुनःसंबंधाला गेले, त्यांची चौकडी चुकून जाते, बाकीच्यांची चौकडी चुकत नाही. तर जे कलियुगामध्ये जन्माला आले त्या जीवाला पण ह्या देवता नरक भोगवत असताना यांना आल्हाद होतो. जसा जसा जीवाला त्रास होतो, जसं जसं या जीवाला ते दुःख देतात देवता, तसा तसा देवतेला आल्हाद होतो. अशा देवता असतात. आणि म्हणून देवाने म्हटलेलं आहे देवता कशा आहेत? निकृष्टा, निर्यदायका. या जीवाला नरकात टाकावं असं वाटते या देवतेंना कधी पण. आणि जर परमेश्वराच्या प्राप्तीला जीव गेला तर जीव भेटेल का पुन्हा याला नरकात टाकायला? या देवतेला नाही भेटणार. आणि म्हणून देवतेला काय वाटते? या जीवाचे प्रपंचाचे जे काही मागणी असतील ते पुरवून टाका, याला प्रपंचातच गुरफटून ठेवा, म्हणजे हा परमेश्वराकडे जाणार नाही. प्रपंचाच्या सर्व वस्तू द्या, प्रपंचापासून हा निघालाच नाही पाहिजे बाहेर, ईश्वराकडे गेलाच नाही पाहिजे. आणि प्रपंचातच जर राहिला, मेला म्हणजे मला नरक भोगवता येतील याला. आणि मग देवतेला आनंद होतो नरक भोगवत असताना या जीवाला. थोडक्यात सांगायला गेलं तर आपल्या संत जनांनी सांगितलेलं आहे, दुसऱ्याच्या दुःखामध्ये जर कोणी आनंदित होत असेल तर त्याला आसुरी आनंद असं म्हणतात. म्हणजेच काय? देवतेला पण आसुरी आनंद घ्यावासा वाटतो असा भावार्थ निघतो. दुसऱ्याच्या दुःखामध्ये जो सुखी होतो, आनंदित होतो, त्याला आसुरी माणूस म्हणतात. दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखिस्त होतो त्याला माणूस म्हणतात. आणि दुसऱ्यांच्या सुखामध्ये हा सुखी होतो तर त्याला संत असं बोलतात. तर जे संत असतात ते संत पण या देवतेंपेक्षा श्रेष्ठ ठरतात. तर अशी देवता आहे. या देवतेला खेद आल्हाद होतो. 2 उदाहरण सांगितले मी तुम्हाला. एक उदाहरण सांगितलं, स्वर्गीचं सिंहासन गेलं इंद्राचं तर त्याला दुःख झालं त्या देवतेला, आणि मिळालं तर सुख झालं. दुसरं उदाहरण दिलं जीवाच्या विषयी, जीवाला दुःख दिलं म्हणजे यांना आनंद होतो. देवतेस कर्मलेपाचे ज्ञान आती. पुढे स्वामी म्हणतात देवतेंना कर्मलेपाचं ज्ञान असते. जे या जीवाने कर्म केले, जे काही लेप केलेले आहेत, जे शरीरावर लेप लागलेत, कर्माचे लागलेले आहेत काही निशान जीव स्वरूपावर,
त्याचं सर्व ज्ञान असते त्यांना. कोण्या जीवाने काय कर्म केले, याचे काय लेप आहेत, हे सर्व ज्ञान असते त्यांना. देवतेसी आपल्या खालोते अप्रोक्ष, देवतेंना आपल्या खालोते अप्रोक्ष, देवतेला आपल्या खालोते अप्रोक्ष आहे म्हणजे दिसते. देवता नीचा उचा ते देखणे नाही. जी नीच देवता आहे ती उच्च देवतेला पाहू शकत नाही, कारण तिच्या ठिकाणी पंचप्रकार खूप आहेत, म्हणून खालची देवता वरच्या देवतेला पाहू शकत नाही. उचेच्या प्रवृत्ती निचेचा संहारू, उचेच्या प्रवृत्तीने निचेचा संहारही होऊ शकतो असं स्वामी सांगतात. जी जी तरी देवतासी जीवाचे कायसे आधार ज्ञान. माहिमभट्ट म्हणतात जी जी, मग या देवतेंना जीवाचं ज्ञान कशा आधाराने आहे, ह्या देवता या जीवाला कसं पाहतात, कसं ज्ञान आहे, यावर स्वामी म्हणतात सर्वज्ञ म्हणितले देवतेचे मळाधार ज्ञान. ज्याप्रमाणे मी काल सांगितलं, देवतेकडे पाहून हा जीव म्हणतो चैतन्यमहम, विश्वमहम, प्रकृतीरहम, विकृतीरहम वगैरे वगैरे सगळ्या देवतेचे मळ अशा अंगावर घेत होतो. आणि असे मळ अंगावर घेतल्यानंतर प्रत्येक देवतेचे त्या मळाला ही देवता जीव म्हणते. जे शुद्ध असं जीवाचं स्वरूप आहे ते जीवाचं स्वरूप देवता पाहू शकत नाही, एवढं सपूर आहे. देवताही पाहू शकत नाही, एवढा हा जीव श्रेष्ठ आहे. आपण म्हणतो देवता आपल्याला दिसत नाहीत, आपल्या अंगावर मळकर्म लागलेले आहेत, नको नको ते पाप केलेले आहेत, आणि म्हणून आपल्याला असं जन्माला यावं लागते. आणि जे आपलं शुद्ध स्वरूप जर पाहिलं जीवाचं, तर एवढं सपूर आहे, एवढं सूक्ष्म आहे की ही देवताही पाहू शकत नाही, एवढा हा जीव श्रेष्ठ आहे. परंतु आपल्या मळकर्मामुळे हा जीव चतुर्विध कर्मफळाला पडलेला आहे. आणि या जीवावर जे मळ लागलेले आहेत देवतेचे, त्या मळालाच ही देवता जीव असं बोलते. वास्तविक पाहता त्यांना जीव दिसतच नाही, त्या मळाला म्हणतात ते जीव आहे म्हणून. जसं तुम्ही तुमच्या मुलाला म्हणता हा माझा मुलगा आहे, तुमची आणि त्याची काय ओळख आहे, शरीराची ओळख आहे फक्त. तुम्ही मुलाचा कधी आत्मा पाहिलाय का? नाही ना. मुलाने कधी बापाचा आत्मा पाहिला? नाही पाहिलं. ओळख कशाची आहे? शरीराची. तसंच देवता त्या मळाला पाहून म्हणते हा जीव आहे, मधला आत्मा त्याला दिसतच नाही त्या देवतेला. तर असा एवढा श्रेष्ठ जीव आहे. परंतु आपल्या अशा अवगुणाने आणि कुसंस्काराने हा जीव सतत नरकातच सडत राहतो. जीव देवता प्रपंचू साजात्य, नाम साम्य साजात्य. समोर स्वामी म्हणतात जीव देवता प्रपंच हे साजात्य आहेत. साजात्य कसं काय? तर त्या मळामुळे ते साजात्यता वाटते. ज्या देवतेचा जो मळ आहे तो मळ त्या देवतेच्याच रंगाचा असतो आणि तो मळ जीवावर लागलेला आहे, म्हणून साजात्यता आहे असं स्वामींना म्हणायचं आहे. जशी एखादी देवता आहे सत्य कैलाश वैकुंठीची हरिहर ब्रह्मादिक, हरिहर ब्रह्मादिकांचा मळ जो आहे तो मळ लाल रंगाचा आहे, त्यांचं स्वरूपही लालसर आहे, मळही लाल आहे. तर त्या अर्थाने स्वामी इथे साजात्यता आहे म्हणजे सारखेपणा आहे असं म्हणत आहेत. तर मग फक्त रंगार्थी साजात्यपणा आहे का? तर तसं नाही म्हणाले. पुढे पिंडस्थेचे माने म्हणजेच पिंडस्थेच्या नावाने पण साजात्यता आहे. ज्या देवता आहेत त्या प्रत्येक देवतेची पिंडस्था या शरीरामध्ये असतेच आणि म्हणून पण साजात्यता आपल्याला अशी दिसून येते असं स्वामी म्हणतात. नाम साम्य साजात्य. पुढे स्वामी म्हणतात जे नाम साम्यता आहे, कोणती? पिंडस्थेची, मळाची एकच नाव आहे. पिंडस्था शरीरात आहे आणि त्या देवतेचा मळही लागलेला आहे, तर तिथे पण साम्यता आहे. किंवा जे देवतेचं नाव आहे तेच नाव फळियाला येते साध्य झाल्यानंतर. आणि साधनी म्हणजे साधना आचरत असताना अन्नवादी नावे जी आहेत त्या विद्यावंतांना प्राप्त होतात आणि म्हणून नाम साम्य असं इथे बोललेलं आहे. जीव देवता सापेक्षा, परमेश्वर निरपेक्ष. पुढे स्वामी म्हणतात जे जीव देवता आहेत ते सापेक्ष आहेत, म्हणजेच त्यांच्या अपेक्षा असतात. तर अशी अपेक्षा त्यांची असते की मला माझ्या भक्तांनी हे व्हावं, मला माझ्या भक्तांनी हे द्यावं, ते द्यावं. त्या देवता अशी अपेक्षा करतात. परंतु परमेश्वर कसे आहेत? निरापेक्ष. परमेश्वर कधीच काही अपेक्षा करत नाहीत. मग तुम्हाला असं वाटू शकते परमेश्वर तर आपल्याला एक जन्म मागत आहेत, परमेश्वराची अपेक्षा दिसते ना आपल्याला की या जीवाने एक जन्म मला द्यावा असं परमेश्वर म्हणतात ना. मग आता निरपेक्ष कसं म्हणावं परमेश्वराला? तर निरपेक्ष आपल्याला ह्यामुळे म्हणायचं आहे
तुम्ही थोडस सूक्ष्मतेने विचार करा, बारीकीने विचार करा. तुम्ही जर परमेश्वराला जन्म दिला, तुम्ही परमेश्वराला एक जन्म दिला, त्यामुळे परमेश्वराचा काय फायदा होत आहे? देवता तरी उपभोग घेते, काही बोकड कापलं, काही कापलं, ते देवता मागत असतात लोकांना, तर ते त्याचा उपभोग घेतात. परमेश्वराला तुम्ही तुमचा जन्म दिला म्हणजे परमेश्वराला काय मिळालं नेमकं तुमच्याकडून? अहो, तुम्ही परमेश्वराला जन्म दिला तर परमेश्वर तुम्हाला मोक्ष देत आहेत, चिरंतन मुक्ती, आनंदच घेत बसायचं काम आहे ईश्वर स्वरूपी जाऊन. देवाला काय फायदा झाला त्यामुळे? उलट देवालाच तुम्हाला आनंद द्यावा लागला. तुम्ही काय दिलं देवाला? एक जन्म दिला, त्या बदल्यात चिरंतन मुक्ती मिळाली. परमेश्वराचा काय फायदा झाला तुम्ही जन्म दिला तर? मग आता अशी जन्म द्या म्हणण्याची अपेक्षा जरी असेल तर त्याला आपल्याला निरपेक्षच म्हणावं लागणार आहे. जसं तुम्ही व्यवहारामध्ये बघता, एखाद्या व्यक्तीने एखाद्याला पैसे मागितले, 5-10 हजार रुपये काय लागत असतील, त्या व्यक्तीने पैसे दिले पण, परंतु देणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये काय असते? जाऊ दे, आज आपण 10,000 देतोय, आपल्याला जर वेळ पडली तर 5-50 हजार हा देऊ शकतो व्यक्ती पुढे आपल्याला, अशी अपेक्षा असते. या अपेक्षेने आपण कोणते पण काम करतो. तर तशी काही अपेक्षा आहे का देवाची इथे? तशी परमेश्वराची काही अपेक्षा आहे का तुमच्याकडून? काहीच अपेक्षा नाही. तर या अर्थाने परमेश्वर निरपेक्ष आहेत. तुमच्याकडून काही भेटलं म्हणून परमेश्वराचा फायदा झाला खूप, परमेश्वराला ती वस्तू लागत होती आणि ती वस्तू मिळाल्यानंतर परमेश्वराने त्याचा उपभोग घेतला, जशी देवता उपभोग घेते, तसं काही एक होत नाही. आणि म्हणून परमेश्वर हे निरपेक्ष आहेत. जीव देवता साभिमानी या परमेश्वर निराभिमानू. जीव देवता या साभिमानी आहेत, परंतु परमेश्वर जे आहेत, जे अव्यक्तमंत परमेश्वर, ते निराभिमान वस्तू आहे, असं स्वामी सांगतात. यावरी माहिमभट्टी पुसले, जी जी देवता साभिमानी आहे, कैसेनी जाणीजे. माहिमभट्ट विचारतात, जी जी देवता ह्या साभिमानीय आहेत, हे कैसेनी जाणीजे म्हणजे कसं काय जाणावं बरं? सर्वज्ञ म्हणितले भटो, जीव भजक देवता भज्या. स्वामी म्हणतात, भटो जीव हा भजक आहे आणि देवता या भज्या आहेत, म्हणजे ते स्वीकार करतात क्रियेचा. जे काही त्या देवतेच्या भक्तांनी तिथे समर्पण केलं, जे काही अर्पण केलं, त्याचं ते स्वीकार करतात, उपभोग घेतात. म्हणून अधिष्ठ आणि पाला पाणी आती तो अभिमानू आती. आणि म्हणून स्वामी म्हणतात, जिथे पाला पाणी पडतो ज्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, तिथे ती देवता अभिमान घेत असते. माहिमभट्टी पुसले, जी जी पाला पाणी प्रतिबंधे, ते धवा देवतेचा अभिमान काढे. तेथ पुनरुपी पाला पाणी पडे, तरी काही वाया जाय. माहिमभट्ट पुन्हा प्रश्न करतात, जी जी एखाद्या झाडाखालच्या देवतेचा पाला पाणी थांबला तर तिथला अभिमान ती देवता काढून घेते, आणि पुन्हा जर तिथे पाला पाणी पडला तर काय वाया जाते का मग ती क्रिया? सर्वज्ञ म्हणितले वाया कायस्या जाईल. स्वामी म्हणतात, ती क्रिया वाया कशाला जाईल? क्रिया प्रयुक्ती अभिमान. क्रिया चालू झाली की अभिमान पुन्हा घेते ते देवता. जी जी क्रियेची कार्य कवणे. माहिमभट्ट म्हणतात, मग अशा क्रियेचे कार्य कोणते आहेत? सर्वज्ञ म्हणितले भटो क्रिया क्रिये प्रतिकारण का फळा प्रतिकारण क्रियेत अवलेपू लागे की निर्लेपा क्रिया. स्वामी म्हणतात, क्रिया ही क्रियेप्रती कारण ठरते. एक क्रिया केल्यानंतर दुसरी क्रिया करावीशी वाटते, किंवा मग क्रिया जर तुम्ही फारच चांगली केली, ज्याप्रमाणे देवतेचा विधी आहे त्याप्रमाणेच यथा योग्यपणे तुम्ही क्रिया आचरण केली, तर फळाप्रती कारण म्हणजे तुम्हाला फळही प्राप्ती होऊ शकते. क्रियेमुळे लेप लागतो असंही स्वामी म्हणतात. आणि एकी निर्लेपा क्रिया. आणि काही क्रिया निर्लेप रूप असतात असंही स्वामी सांगतात. आता हे तर कळालं की क्रिया केल्यानंतर काही लेप लागतात. जे काही तुम्ही चांगले कर्म केले तर त्याचं काहीतरी तुम्हाला चांगला लेप लागेल, पुण्याही लागेलच. परंतु पुढे स्वामी म्हणतात, एकी निर्लेपा क्रिया म्हणजे काही क्रिया अशा असतात त्याचा लेप लागत नाही. तर कोणती क्रिया आहे ती? ती क्रिया म्हणजे भावरूप क्रिया. फक्त बसल्या जागी भाव धरून काही क्रिया केलेली आहे, तर अशा भावरूप क्रियेचा लेप लागत नाही. ज्याप्रमाणे भावसाधन आहे आत्मोपास्ती वगैरे, तर याचा काही लेप लागत नाही. म्हणजेच याचा अर्थ काय? तर क्रिया सर्व सारख्या नसतात, क्रियेमध्ये पण फरक असतो. पुढे माहिमभट्ट पुन्हा विचारतात, जी जी निर्लेपा क्रिया तिया कवणी. निर्लेप क्रिया कोणत्या आहेत बरं? सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, भटो कर्मभूमी विधी लेपू भावा नाही, अन्यत्र विधी नाही भावा नाही. स्वामी इथे सांगतात की कर्मभूमीमध्ये जे काही विधी लेपरूप क्रिया आहेत, कर्मभूमीमध्ये जे काही विधी लेपरूप क्रिया आहेत त्याविषयी संलग्नाचं चेष्टकत्व आहे. आणि पुढे स्वामी म्हणतात, भावा नाही. विधिलेपाचं समजलं तुम्हाला, आता भावाचं सांगतात की भावा नाही म्हणजे भावसाधनाच्या क्रियेशी संलग्नाचं चेष्टकत्व नाही असं स्वामी इथे सांगतात. कशामुळे? का वेद जे आहेत त्यामध्ये
भाव साधनाचं काही एक प्रकारचं ज्ञान नाही आणि म्हणून अन्यत्र म्हणजेच भोगभूमीमध्ये विधी नाही भावा नाही. जे भोगभूमी आहे त्या भोगभूमीमध्ये विधी पण नाही आणि भाव पण नाही. कोणत्याच क्रियेला काही चेष्टकत्व नाही. आणि त्या भोगभूमीमध्ये कोणतीही क्रिया करा तुम्ही, कोण्याच प्रकारचा लेप लागत नाही. आणि म्हणून स्वामी इथे सांगतात की जे निर्लेप क्रिया आहे ते कशी घडते, कुठे घडते आणि बिना लेपाची क्रिया कशी होते. जे भोगभूमीमध्ये आहेत त्यांना विधी नाही, भावा नाही, काहीच नाही. पुढे स्वामी सांगतात आणि पुण्यविन पुण्यफळ, पापेविन पापफळ. पुढे स्वामी म्हणतात की पुण्यविन पुण्यफळ आहे काही जणांना, पापेविन पापफळ आहे काही जणांना. आता हे कसं? आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो आणि म्हणतो की याने काहीतरी पाप केलं असेल पूर्वी, एखाद्याला म्हणतो याने काहीतरी पूर्वी पुण्य केलं असेल म्हणून याला एवढं मिळालं. तर स्वामी तर इथे सांगत आहेत काही काही ठिकाणी तर पुण्यविन पुण्यफळ मिळते, काही ठिकाणी पापेविन पापफळ मिळते. हे कसं काय? आता हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर एक उदाहरण देतो तुम्हाला. आपल्या घरी परमेश्वर यावा, त्या परमेश्वराचं सर्व संगोपन आपणच करावं अशी जोड कोण जोडली होती? ही जोड जोडली होती नंदबाबाने गोकुळामध्ये आणि यशोदा मातेने. जोड कोणी जोडली? गोकुळातल्या नंदबाबाने आणि यशोदा मातेने, की आपल्या घरी परमेश्वर अवतार यावेत आणि त्यांचं लालन पालन, त्यांचं सर्व संगोपन आपण करावं. ही जोड त्यांनी जोडली होती. पुण्याची कमाई यांनी केली होती. परंतु जे गोकुळातले लोक होते, त्या गावामध्ये राहणारे जे लोक होते, त्यांनी तर तसं काही जोडलं नव्हतं. परंतु नंदबाबा आणि यशोदा त्या गावामध्ये राहायचे आणि त्यांच्या घरी श्रीकृष्ण महाराज पोहोचले आणि सर्वांनाच त्यांनी आनंद दिला. जोपर्यंत गोकुळामध्ये होते श्रीकृष्ण महाराज, सर्वांना त्यांनी आनंदित केलं. त्या गावावर काही संकट आले ते दूर केले. म्हणजे एका नंदबाबामुळे, एका यशोदेमुळे त्या गावकऱ्यांना आनंदाचे सोहळे भोगायला मिळाले. श्रीकृष्ण महाराजांच्या लीळा पाहायला मिळाल्या. श्रीकृष्ण महाराज त्यांच्या घरी जाऊन लोणी चोरून खायचे. हे पुण्यही त्यांना फुकटात मिळालं. म्हणजेच काय तर या गावकऱ्यांनी पण यशोदा आणि नंदबाबांसारख्या एवढ्या मोठ्या चांगल्या पुण्य कमवलेल्या दाम्पत्याजवळ राहिले आणि म्हणून त्यांनाही पुण्य मिळालं. पुण्य तर फक्त नंदबाबाचं आणि यशोदेचं होतं, परंतु त्या पुण्याईचे फळ या गावकऱ्यांना पण चाखायला मिळाले. याला म्हणतात पुण्य विन पुण्य फळ. पुण्य केलं नव्हतं तरी पण फळ चाखायला मिळाले चांगले. आता पापे विन पाप फळ कसं काय? जसं उदाहरणार्थ आपण लीळाचरित्रातलं उदाहरण घेऊया, तसे महाभारतामध्ये पण खूप उदाहरणं भेटतील, भागवतामध्ये पण उदाहरणं खूप भेटतील. परंतु लीळाचरित्रातलं आपण एक उदाहरण पाहूया. कलियुगातलं. घोडाचोडीचा शिष्या होता स्वामींसोबत. तो प्रवास करत होता आणि एके दिवशी तो गावामध्ये गेला चाटणी करण्यासाठी. चाटणी हा एक भिक्षेचा प्रकार आहे. ज्या घरी गेलं तिथं भिक्षा जी हातावर मिळाली तेवढी तिथेच खायची आणि दुसऱ्या घरी जाऊन भिक्षा मागायची. हातावर जे काही मिळालं ते चाटून घ्यायचं, खाऊन टाकायचं आणि म्हणून त्याला चाटणी असं बोलतात त्या भिक्षेच्या प्रकाराला. तर हा घोडाचोडीचा शिष्या गेला गावामध्ये. स्वामी गावाच्या बाहेर कुठेतरी झाडाखाली बसलेले होते आणि हा शिष्य घोडाचोडीचा गेला गावामध्ये भिक्षा मागायला. एक म्हातारी होती त्या गावामध्ये. आता घरी साधू महात्मा आला भिक्षा मागण्यासाठी म्हटल्यानंतर त्या म्हातारीने चांगलं द्यावं की नाही, भिक्षेमध्ये काही वाढावं की नाही, या म्हातारीने काय केलं, गरम गरम उकळती जे आंबील होती चुलीवरची ती एक चाटूभर घेतली आणि त्यांच्या हातावर टाकली. एवढं तर त्या म्हातारीने लक्ष द्यावं की बिचाऱ्या महात्म्याकडे काही पात्र नाही, काही भांड नाही, तर आता एवढी गरम गरम उकळती आंबील या महात्म्याच्या हातावर कशी द्यावी आपण, एवढा तर विचार करायला पाहिजे होता. म्हातारीने नाही केला आणि त्या म्हातारीने सरळ त्या चुलीवरची उकळती आंबील त्या घोडाचोडीच्या शिष्याच्या हातावर टाकून दिली. आता तुम्ही सांगा, उकळती आंबील आहे, किती गरम असेल ते, हात भाजून निघाले असतील त्या शिष्याचे, घोडाचोडीच्या शिष्याचे. परंतु हा पण घोडाचोडीचा शिष्य सामर्थ्यवान होता. तो काही बोंबलला नाही, ओरडला नाही की माझ्या हातावर उकळती आंबील टाकली, मला खूप चटका बसला वगैरे वगैरे, असं काही केलं नाही. हा पण सामर्थ्यवान होता. याने पण हातावर आंबील घेतली, चाटून खाल्ली लगेच. आणि हातामध्ये जी उष्णता होती त्या घोडाचोडीच्या शिष्याने ती उष्णता तिच्याच झोपडीला लावून टाकली आणि ती उष्णता जशी त्या झोपडीच्या त्या पाचटामध्ये जे काही कूड असेल भरलेला, जे काही असेल, त्याला हात पुसला त्या वळणीला आणि एकदम त्या उष्णतेमुळे ते लाकडं लागले जळायला. लाकडांनी पेट घेतला आणि त्या म्हातारीची झोपडी तर जळालीच, परंतु आजूबाजूला जे काही झोपड्या होत्या त्या सर्व झोपड्या जळून गेल्या. एका झोपडीला आग लागली की दुसऱ्याला, दुसऱ्याला लागली की तिसऱ्याला, पूर्ण गाव जळून गेलं. याला म्हणतात पापे विन पाप फळ. पाप तर त्या गावकऱ्यांनी केलं नव्हतं,
पाप केलं होतं या म्हातारीने. या म्हातारीच्या एका पापामुळे त्याचा भोग सगळ्यांना भोगावा लागला. त्या पापाचं फळ पूर्ण गावाला मिळालं. आणि मला या प्रसंगावरून एवढंच सांगायचं तुम्हाला की संगत करायची तर चांगल्याची संगत करा. वाईटाच्या संगतीनं राहाल तर त्याचं फळ तुम्हालाही भोगावं लागणार आहे. आणि जनमानसामध्ये तुमची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा पण तुमच्या सोबत्यांमुळे, तुमच्या सांगत्यांमुळे निर्माण होत असते. एक आंग्ल भाषेमध्ये म्हण आहे, द मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. एका माणसाची ओळख कशावरून पटत असते, त्या माणसाला कशावरून ओळखतात लोक, तर तो माणूस कशी कंपनी ठेवतो, तो कशा माणसांसोबत राहतो, त्यावरून लोक त्याची परीक्षा करतात आणि तो माणूस कसा आहे हे ओळखत असतात. आणि म्हणून आपण चांगल्या माणसासोबत राहावं. आपल्या घरातील मुलं जे आहेत त्या मुलांना पण सांगावं की वात्रट मुलांसोबत राहू नये, जे शिवीगाळ करतात, जे जास्तच उचापत्या करणारे आहेत, अशा मुलांसोबत राहू नये. कारण त्या मुलांसोबत जर तुमचा मुलगा राहिला तर आजूबाजूचे पाहणारे जे आहेत तेही म्हणतील, अरे यांचा मुलगा पण असाच उडाणटप्पू दिसतोय बरं का, ह्या अशा फालतू पोरांसोबत हा राहतो, म्हणजे हाही मुलगा तसाच आहे. आणि म्हणून हे लक्षात असू द्या, द मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. ज्या कंपनीमध्ये हा राहतो त्याचप्रमाणे लोक पण तुम्हाला समजतील. तुम्ही जर दारुड्यांसोबत राहणार तर तुम्हाला दारुड्या समजतील लोक. तुम्ही जर चांगले आहात परंतु पत्ते खेळणाऱ्या लोकांसोबत राहत आहात तर लोक पण म्हणतील की हा पण व्यक्ती पत्ते खेळणार आहे. तर बाकी निर्णय तुमच्यावर आहे. तुम्हाला कसा निर्णय घ्यायचा, तुम्हाला काय डिसिजन घ्यायचा आहे तो तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला कसं राहायचं, कसं वागायचं, कोणासोबत राहायचं, चांगल्यासोबत राहून तुम्हाला चांगलं पुण्य कमवायचं की वाईटांबरोबर राहून स्वतःचं नाव खराब करून घ्यायचं, ते तुम्ही ठरवा. मी दोन्ही उदाहरण तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितले. पुण्यविन पुण्यफळ कसं मिळते, पापेविन पापफळ कसं मिळते. तुम्ही जर चांगल्या माणसासोबत राहिले, तुमच्या ठिकाणी गुण तेवढे जरी नसतील तरी पण लोक तुम्हाला म्हणतील, अरे हा चांगल्या माणसासोबत राहतो, हा पण चांगलाच आहे. तर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बरं का. ऐसी आहे की क्रिया तिया निर्लेपा बोली जती, अशा काही निर्लेप क्रिया आहेत त्या अशा आहेत असं स्वामी सांगतात. हो काजी तरी पुण्यविन पुण्यफळ पापेविन पापफळ कैसे बुजावे. पुन्हा माहिमभट्ट म्हणतात, जी जी पुण्यविन पुण्यफळ मिळते, पापेविन पापफळ मिळते, हे कसं समजून घ्यावं. सर्वज्ञ म्हणते, द्वापरी गोकुळी नंदाचे ऋण फेडावे, एकी जीव गोपाळ वासरुवे झाले, तेही नंदाचे ऋण आपल्या काजा घेतले, ते पुण्य नव्हे की तेने नंदाचा घरी जन्मली, तेथ पुण्याचे फळ दे. तैसेची जया यादवा शाप धाडला, तया यादवाचा शरीर संबंध एकी जोडिला, तेही तो पाप केले नाही, परी तयाचे निसंबंधे त्याही क्षयो झाला, तेथ पापाचे फळ झाले. हो काजी तरी पाप पुण्य एकीची देवता संपादिकी भिन्न. सर्वज्ञ म्हणते, भटो जेची देहारंभक तेची भोगारंभक, पापाये फळ दुःख पुण्याये फळ सुख. असं माहिमभट्ट पुन्हा 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 स्वामींना इथे प्रश्न विचारत आहेत आणि स्वामी त्यांचं उत्तर देत आहेत. पुढे माहिमभट्ट प्रश्न विचारतात, तरी पाप पुण्य एकीची देवता संपादिकी भिन्न. माहिमभट्ट म्हणतात की पाप आणि पुण्य एकच देवता संपादते की भिन्न देवता संपादते. सर्वज्ञ म्हणते, भटो जेची देहारंभक तेची भोगारंभक. स्वामी म्हणतात, भटो जेची देहारंभक म्हणजे जी क्रिया देह निष्पत्तीला कारण, तेची भोगारंभक म्हणजे तीच क्रिया तेथील भोगही निष्पन्न करून देते, म्हणजे त्याच क्रियेने तेथील भोगही निष्पन्न होतो, असं स्वामी त्यांना सांगतात. सर्वज्ञ म्हणतले, पापाये फळ दुःख पुण्याये फळ सुख. स्वामी म्हणतात पापाचं फळ दुःख आहे आणि पुण्याचं फळ सुख आहे. यावरी माहिमभट्टी पुसले, जी जी जे जे पुण्य ते दानात्मक असे, तरी दाना माझी कवन दान उत्तम. माहिमभट्ट प्रश्न विचारतात, जी जी जेवढं काही आपण पुण्य कमवतो ते दानात्मक आहे, म्हणजे दान केलं तरच पुण्य प्राप्त होते, तरी दाना माझी कवन दान उत्तम. तर मग दानामध्ये कोणतं दान उत्तम आहे बरं. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात अन्नदान ते उत्तम गा. स्वामी म्हणतात अन्नदान जे आहे ते सर्वात उत्तम आहे, ते मनुष्यत्वाते साधी. ते अन्नदान उत्तम का आहे, कारण त्या अन्नदानामुळेच मनुष्यत्व प्राप्त होते, आपल्याला मनुष्याचे लेप लागत असतात. हो काजी. माहिमभट्ट म्हणतात ठीक आहे. तर आजचं हे सत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर आता पाहूया आपण कालच्या सत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. कालच्या सत्रातील प्रश्न होता, आपले मुलं अपयशाला घाबरू नये यासाठी मी परमेश्वराचं कोणतं उदाहरण दिलं. उत्तर आहे, परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केली,
आतापर्यंत जेवढ्या काही सृष्ट्या होऊन गेल्या, या सृष्ट्यामधला सर्वात मोठा मेगा प्रोजेक्ट हा परमेश्वराचा होता. कोणता? सृष्टी निर्माण करण्याचा, सृष्टी रचण्याचा हा मेगा प्रोजेक्ट होता. आणि हा मेगा प्रोजेक्ट पूर्णपणे फेल गेला. म्हणजेच काय तर 0.001%ही जीव उद्धरले नाही. आणि म्हणून या अर्थी मी फेल म्हणत आहे. तसं पाहायला गेलं तर आगंतुक अनारब्ध प्रारब्ध हे कर्म तर करत राहिला जीव. या दृष्टिकोनातून काही ना काही थोडंसं काम झालं, परंतु परमेश्वराचा जो हेत होता जीवोद्धरणाचा, तो हेत तर काय पूर्ण नाही झाला. एकही जीव उद्धरला नाही. आणि म्हणून परमेश्वराचा एवढा मोठा मेगा प्रोजेक्ट, याची लागत किती असेल ते विचारूच नका. तर एवढा मोठा मेगा प्रोजेक्ट परमेश्वराचा काय झाला? विफल गेलेला आहे, फेल गेलेला आहे. बरं, एकदा नाही तीनदा हे मेगा प्रोजेक्ट फेल गेले. तरीही परमेश्वराने हार मानली का? अपयश आलं, जाऊ द्या, आता सोडून द्या, हा जीवच त्या लायकीचा आहे, याला तसंच तमामध्ये पडून राहू द्या, असं देव म्हटले का? नाही. तर परमेश्वराने पुन्हा चौथ्यांदा सृष्टीची निर्मिती केली आणि जीवाचं उद्धरण चालू केलं. हा फार मोठा गुण परमेश्वराच्या ठिकाणी आपल्याला घेण्यासारखा दिसतो. सर्वात मोठं फेलियर, या सृष्टीतला पहिलाच मेगा प्रोजेक्ट हातात घेतला आणि पहिलाच मेगा प्रोजेक्ट फेल गेला. म्हणजेच या सृष्टीतील सर्वात मोठं काम जे काही कोणी चालू केलं असेल ते परमेश्वराने चालू केलं आणि पहिलं, दुसरं, तिसरं 3 वेळा फेल गेलं काम ते. तर अशा फेलियरला देव घाबरले नाही. तर असं आपण आपल्या लेकरांना सांगितलं पाहिजे. किंवा जसं मी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं उदाहरण दिलं, त्यांचं एक काव्य सांगितलं मी, अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला. तसे काव्य शिकवा लेकरांना, ज्यामुळे मनामध्ये आत्मविश्वास वाढेल, निर्भीड होईल आपला मुलगा मुलगी जे काही असेल. तर चांगले वाङ्मय वाचा, चांगलं साहित्य वाचा, ज्यामध्ये धर्माभिमान आहे असं शिकवा. नाहीतर पांचट साहित्य खूप पडलेलं आहे, ज्यामध्ये धर्माचं घेणं देणं नाही, कशाचंच घेणं देणं नाही, तसे साहित्य नको. आपल्या जुन्या लोकांनी असे काही साहित्यकारांना वर नेलेलं आहे, जे साहित्यकार धर्माभिमानी नव्हते, राष्ट्राभिमानी नव्हते. आता चांगल्या माणसांमधला एक चांगला माणूस सांगतो तुम्हाला साहित्यिक. तुम्ही जर नाव ऐकलं तर तुम्हीही परेशान होऊन जाणार, तुम्हीही म्हणणार हे काय सांगितलं असं. त्यांचं नाव आहे साने गुरुजी. या व्यक्तीचं एक काव्य आहे, तुम्हाला सांगतो मी, ज्या काव्यामध्ये हे म्हणतात, हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, हा सूर्य चंद्र नांदो स्वातंत्र्य भारताचे. आता तुम्हाला असं वाटलं असेल काव्यामध्ये काय वाईट आहे? इथंच तर आपलं चुकते, आपण सूक्ष्मतेने कोणतंच निरीक्षण करत नाही. हे राष्ट्र देवतांचं आहे, हे राष्ट्र, हिंदू राष्ट्र हे परमेश्वराचं आहे. प्रेषित कुठून आले इथे? काय म्हणतात? हे राष्ट्र प्रेषितांचे. जे प्रेषित होऊन गेला साऊदी अरबमध्ये, मोहम्मद पैगंबर वगैरे वगैरे जे प्रेषित होऊन गेले, तर त्या प्रेषितांचा उल्लेख इथे काय करण्याची गरज आहे? हे राष्ट्र मोहम्मद पैगंबरांचं आहे का? हे राष्ट्र फक्त भगवान श्रीकृष्णांचं आहे. आणि अशा काव्यामधून जर आपल्याला धर्माभिमान शिकायला मिळत नसेल तर असे काव्य शिकवू नये. आणि कोणतेही काव्य शिकवण्याच्या अगोदर त्याचा अर्थ जाणून घ्यावा. जसं मागे मी एका काव्याचं उदाहरण दिलं, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. काही वाईट वाटत नाही याच्यामध्ये. कडव्यांमध्ये फार भयंकर आहे आणि कडव्यामध्ये सांगितलेलं आहे की धर्माचाही नाश होऊ दे. आता तुम्ही सांगा, असे काव्य जर तुम्ही लेकरांना शिकवले की ज्यामध्ये धर्माचाही नाश होऊन जाऊ दे, आम्हाला काही घेणं देणं नाही, असं शिकवत असतील तर तसे काव्य आपल्या लेकरांना शिकवायचे नाही. शिवाजी महाराजांचे काव्य शिकवा, भजन शिकवा, देवाचे भजन म्हणून त्यांना कंटाळा आला, शिवाजी महाराजांचं काव्य शिकवा. शिवाजी महाराजांच्या काव्यामध्ये कंटाळा आला, कारण कसं आहे, लेकरू एकच काव्य कितीही वेळा ऐकू शकत नाही. संभाजी महाराजांचे काव्य शिकवा किंवा जे काही बोधप्रद काव्य असतात ते शिकवा. निर्माणो के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, असे काही सुंदर काव्य असतात, तेही काव्य आपण मुलांना शिकवले पाहिजे. आजच्या सत्रातील प्रश्न आहे, पुण्यविन पुण्यफळ, पापेविन पापफळ. हे समजून घेण्यासाठी मी कोणते उदाहरण दिले? तर ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचप्रमाणे आजच्याही प्रश्नाचं सर्वजण अगदी आवडीने उत्तर देतील अशी अपेक्षा आहे. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असतील तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. कारण मी या चॅनलवर दररोज असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ अपलोड करत असतो, ज्यामध्ये तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळते आणि तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धी होते. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह, ज्यामध्ये तुम्हाला गदोनायकाची जाया वस्त्रपूजा स्वीकारे वरदान माल गंठी अवसरू हे लीळा ऐकायला मिळणार आहे. हेही लीळा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे
आणि त्यामुळे उद्याचं सत्रही खूप महत्वपूर्ण होणार आहे आणि ते पण आठवणीनं तुम्ही पहा. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो